सोलापुरातील विविध शासकीय कार्यालयामध्ये जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोप करत आंदोलन करणारे लोकशासन आंदोलन पार्टीचे मारुती नारायण जाधव आणि राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे। फौजदार मोहम्मद इसाक उर्फ ख्वाजा मुजावर यांची बदनामी केल्याचा आरोप करत विशेष दिवाणी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला आहे। याबाबत ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी अधिकृत माहिती दिली आहे। दाव्यानुसार 8 जून 2026 रोजी जाधव आणि दिंडोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फौजदार ख्वाजा मुजावर यांच्या विरोधात खोटे, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक आरोप केल्याचा दावा करण्यात आला होता। त्यानंतर 10 जून रोजी पूनम गेट येथे आंदोलन करून मोठ्या बॅनरवरही बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याचे आरोप आहे। या सर्व प्रकारामुळे फौजदार मुजावर यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचे दाव्यात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी फौजदार मुजावर यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन दिवाणी न्यायाधीश वनकोरे यांच्या न्यायालयात विशेष अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रवीण शेंडे हे काम पाहत आहेत। श्री मारुती नारायण जाधव राहणार सिटीजन पार्क विजापूर रोड RTO जवळ सोलापूर आणि श्री राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे राहणार न्यू पाचापेठ अशोक चौक सोलापूर यांनी दिनांक 8/6/26 रोजी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर लोकशासन आंदोलन पार्टी या पक्षाच्या लेटर हेडवरती प्रेस नोट तयार केली आणि त्याच्यामध्ये आमचे जे क्लायंट आहेत श्री मोहम्मद मुजावर यांच्या विरुद्ध खोटा बदनामीकारक मजकूर नमूद करून पत्रकार परिषद आणि मुलाखत देऊन त्यांची समाजामध्ये असलेली पद प्रतिष्ठा कमी व्हावी आणि त्यांची प्रतिमा मलिन व्हावी म्हणून वेगवेगळे खोटे आरोप केलेले आहेत। आणि दिनांक 10/6/2026 रोजी पूनम गेट सोलापूर या ठिकाणी हलगी वाजवून स्वतःच्या अंगाला झाडाचा पाला लावून आणि त्या ठिकाणी मोठं बॅनर लावून त्या बॅनरवरती आमचे जे क्लायंट आहेत मुजावर त्यांचा पोलीस वर्दीमध्ये असलेलं पोस्टर लावून त्याच्या बाजूला बदनामीकारक मजकूर लिहून त्यांची समाजामध्ये असलेली पद प्रतिष्ठा आणि अब्रू कमी व्हावी म्हणून त्यांच्या विरुद्ध स्लोगन दिले, इंटरव्ह्यू दिले आणि या सगळ्याच्या ह्याच्यामधून आमच्या पक्षकारांची जी काही बदनामी झाली त्या बदनामी झाल्याच्या कारणाकर नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांनी जाहीर माफी मागावी म्हणून सोलापूर येथील न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे।